मध्ये संपन्न झाली। ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि गाडे मालकांनी सुद्धा भरभरून प्रेम करून चांगल्या प्रकारचं सृष्टीमध्ये येण्याचं काम या ठिकाणी केलंय। म्हणून गाडे मालकांच्या अवसरी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। आणि यात्रा ही 4 दिवस आहे। उद्या सुद्धा अशाच प्रकारची अपेक्षा राहील याची गाडे मालकांनी नोंद घ्या। गाडे ग्रामस्थांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं नियोजन केल्याबद्दल तमाम गाडे मालकांच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं अवसरी ग्रामस्थांचं हार्दिक अभिनंदन स्वागत। अजित भाऊ पुढील सूचना करा। या ठिकाणी अतिशय वेळेमध्ये पहिली फेरी या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याचं सगळं श्रेय हे अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेष म्हणजे रॅकवर ज्यांनी काम पाहिलं ते सुधीर भाऊ आणि संतोष भाऊ शेटे दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे सर्व घड्याळ मास्टर संजू भाऊ असेल, किशोर शेट असेल, विनोद शेट असेल किंवा निशाणावर काम करणारे आमचे सचिन भाऊ हिले, त्याचप्रमाणे अभिषेक बाजीशेठ टेमकर या निशाण बादरांचंही मनापासून अभिनंदन। आणि लेखनिक म्हणून काम करणारे श्रीवारी शेठ हिंगे पाटील, बंडू शेठ हिंगे पाटील आणि खाली देखील गाडा ओढण्यासाठी आमचे सुधीर भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय उत्कृष्ट काम झाल्यामुळं अतिशय वेळेमध्ये पहिली फेरी संपन्न झालेली आहे। ज्यांनी ज्यांनी फायनल मध्ये नाव नोंदणी केलेली आहे त्यांची आम्ही सिरियल लावलेली आहे। बरेच गाडा मालकांचे सेकंद सामान आल्यामुळं बहुतेक जणांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे। जशी जशी नावं आम्ही या ठिकाणी वाचू तसाच गाडा या ठिकाणी धावपट्टीवर आला पाहिजे। आगाऊपणा कोणी करू नका, गाडा माग त्या ठिकाणी घेण्यात येईल, नोंद घ्या। संजू भाऊ हिंगे या ठिकाणी फायनलचे काही नियम आहेत ते नियम सांगतील आणि आपण लगेच 1 नंबरचा गाडा या ठिकाणी घेणार आहोत। श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा 2025 साठी उपस्थित सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः सहर्ष स्वागत। 2 तारखेला या ठिकाणी टोकन झाले आणि विक्रमी अशी 1200 टोकनची या ठिकाणी नाव नोंदणी करण्यात आली, परंतु फक्त 4 लंपीचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे आरोग्य खात्याकडून फक्त आपल्याला 4 दिवसाची परवानगी भेटली। आता 4 दिवसाच्या परवानगीमुळे आपल्याला फक्त 640 गाड्यांची या ठिकाणी आपल्याला पात्र घेण्यात आले। बाकीच्या सर्व बैलगाडा मालकांच्या टोकन फी पाठीमागे देण्यात आली। ज्यांची राहिले असेल त्यांनी कमिटीकडून घेऊन जायचे, त्यांना संधी देण्यात आली नाही, त्यामुळे यात्रा कमिटीच्या वतीनं प्रथमतः मी त्यांची माफी मागतो। त्यानंतर या महिनाभरात बरेच बैलगाडा मालकांनी आम्हाला फोन केले का भाऊ घाट किती लावणार आहे तुम्ही। आता काय झालं, दरवर्षी घाट असतो कडक 442 फुटाचा, बाऱ्या थोड्या थोड्या मिली पॉईंटवरून पडतात। मग सर्वांची विनंती आली का बाबा थोडाफार घाट कमी करा, आम्हाला अवसरीत उड्या मारायचा आनंद घेऊ द्या। मग आपण चालू वर्षी 5 फुटांनी घाट कमी करून 437 फुटाचा घाट ठेवला। आता 437 मध्ये 1 नंबरला किती बाऱ्या झाल्या हरी भाऊ? 28 गाड्या 1 नंबरला झाले। आनंद आहे, त्यांना पण आनंद आहे, आम्हाला पण आनंद आहे। आता त्या 28 पैकी आपण 10 गाड्या फक्त फायनलला घेणार होतो, परंतु 10 मध्ये 1166, 1174 अजून 2 गाड्या असे 4-5 गाड्या सेम नंबर मध्ये आल्यामुळे त्या सर्वांना संधी द्यावी लागली आपल्याला। आता फायनलचे नियम सांगतो बाबू शेठ। सकाळी जी बैल होती सकाळी तीच 4 बैल फायनलला आत्ता राहतील। मिली पॉइंट वगैरे काय एकत्र केले जाणार नाही, ज्याची सेपरेट होईल त्याला दिली जाईल। आजचा इनाम हा आजच वाटला जाईल। कांड्याची 8 ही 60 फुटाची राहील आणि चुकून जर 2 पॉइंट एकत्र झाले, समजा आता 1 नंबरची फायनल झाली 11 सेकंड 60 मिली पॉइंट, ते दोघं पण 1 नंबरचे आहेत, त्यांना आजचा 1,11,000 मधला आजचा 25,000 रुपये आजचा इनामी तो त्या 1 नंबरवाल्याला विभागून दिला जाईल। आता तो असं नाही करता येणार का त्याला 25,000 आणि दुसऱ्याला 2 नंबर, असं नाही, ते त्यांचं बॅड लक म्हणावं लागेल। मग ते समजा 11-60 मध्ये 2 जण आले ना त्यांना ते विभागून दिलं जाईल। मग बाकी काही टच पॉईंट एकत्र करणार नाही, सेपरेट ज्याची फायनल होईल त्याची त्याला चला सुरुवात करा। 1 नंबर गाड्यावाल्यापासून सुरुवात। आणि गाडा जुगलबंदीत नावं तुमची व्यवस्थित लिहून द्या, तुमची तुम्हीच लिहून द्या। परत म्हणते ना अनाउन्सर कोण नाव चुकला असं काय होणार नाही, तुमची तुम्ही नाव लिहून द्या। आणि या ठिकाणी सकाळपासून आहे ना छाती किंग आणि जुपणी बहादरसाठी अमित शेठ कांताराम बापू हिंगे पाटील यांच्याकडून आम्ही दरवर्षी 4 छाती किंग जुपणी बहादरांची निवड करत असतो। आज माऊली शेठ हिंगे पाटील आणि पवन हिले हे गावचे 2 जुपणी बहादर छाती किंग म्हणून त्यांची निवड झाली, त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत। आणि बाहेरचे गावाच्या बाहेरचे म्हणजे मंगेश शेठ होले आणि सागर शेठ सोनवणे या 2 मान्यवरांना त्या ठिकाणी जुपणी बहादर छाती किंगचा पुरस्कार आज मिळणार आहे। इनाम वाटपाच्या अगोदर तो इनाम त्या ठिकाणी दिला जाईल। मी या ठिकाणी बघा 1 नंबरचा गाडा सचिन मुरेंच्या 2 बाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये आता पहिला सचिन सुदाम मुरे आणि ऋतिक गुलाब निखाडे
हा गाडा या ठिकाणी पुढे येईल. त्यानंतर संजू भाऊ हिंगे, जशी नाव वाचलीत ना तशी बैल आणि गाडा दोन्ही हजर करा. जर तुमची बैल हजर नसतील तर पुढच्याला संधी दिली जाईल, याची नोंद घ्या. घाटाच्या राजाची ट्रॉफी. अच्छा, ओके नामे. या ठिकाणी आतापर्यंत घाटाचा राजा रामनाथ शेठ वैष्णव वारिंगे मामा, ओबे आणि काना, ओबे आणि ताना 11 सेकंद 19 मिनिट होईल. रोख बक्षीस असल्या कारणामुळे इनाम वाटपाच्या वेळेस घाटाच्या राजाचं बक्षीस सुद्धा त्यावेळेस दिलं जाईल, याची नोंद घ्या. इनाम वाटपाच्या वेळेला करू आपण, काय नका करू आता काय. चला, 1 नंबरचा गाडा या. मुरे निकाडे जुगलबंदी, सचिन सुदाम मुरे आणि ऋतिक गुलाब निकाडे. मोकळी मंडळी पाठीमागे चला. रमेश शेडकोळेकर सरपंच, त्याच्यानंतर संजू भाऊ आपलं स्वागत. त्याच्यानंतर विकास कुशाबा वाडेकर, गणेश मारुती काटकर आणि फायनलला 4 मिनिटाचा टायमिंग राहील. त्याच्यानंतर बाबासाहेब चंद्रराव दरेकर आणि त्याच्यानंतर किशोर इंगे, ज्ञानेश्वर टाकळकर. येण्याप्रमाणे गाडी आणि बैले सज्ज करा. आपली पायी रंगोळ बसलेल्या मंडळाला विनंती, पायीवर घ्या. राजेश्वर भाजीपाल्याचे व्यापारी आपण या ठिकाणी आला, स्वागत. फायनलवाले गाडा मालक, 1 मिनिट ऐका. सकाळपासून त्या व्हॉट्सअपला वगैरे इतका एक मेसेज फिरतोय आणि इतके फोन आलेत. जर कोणी काठी मारताना या ठिकाणी जो कोणी गाडा मालक दिसेल त्याला फायनलच्या बक्षिसाला पात्र नाही. सगळे गाडा मालक फायनलवाले इकडे लक्ष द्या. काठी जर बैल सुटल्यावर, बैल सुटताना कोणी जर मारताना दिसले लाईव्ह मध्ये, त्याला बक्षीस दिलं जाणार नाही. त्यांनी नंतर भांडायला यायचं नाही. लाईव्हला तुम्हाला दाखवलं जाईल का तुम्ही काठी मारली, बैल सुटल्यावर मारले, ते चालणार नाही. आम्हाला लई फोन आले. हॅलो, ते चालणार नाही. आता पायीवर घ्या, पायीवर घ्या सगळ्यांनी, जरा पायीवर घ्या. पायी 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 पायी. शिवाजी मामा मागा सरून बसा थोडं. गुलाबराव निकाडे सरपंच, सोन्याभाऊ लांडे भाजीपाल्याचे आडदार 1000 रुपयाला अवसर मंडळासाठी बक्षीस. स्वागत. गणेश स्पीकर, गणेश गुंगे आणि डोंगरे आवाज दिलाय. आपला हार्दिक अभिनंदन. फक्त इको देऊ नका. सकाळपासून जो आवाज दिलाय तोच आवाज द्या. आपलं परत एकदा हार्दिक अभिनंदन. हॅलो, अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनल, महेश पुरे, महेश गार्डे, निशांत बहादर, आपण सर्व मित्र परिवार, गौरव झेंडे, अनिल शेंडुबे, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. स्वागत, हार्दिक अभिनंदन. चांगल्या प्रकारचं काम करत चाललंय. ज्ञान कसबे पटवर. बस बस बस. प्रमोद. याच्यानंतर संजूभाऊ हिंगे. संघटनेचं नाव नाही, हे आपले 2 नाव आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिव सार्जा ग्रुप संजूभाऊ हिंगे
अनाउन्सर मंडळीसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आहे. याच्यानंतर विकास कुशाबा वाडेकर, गणेश मारुती काटकर सज्ज आहे का? त्याच्यानंतर बाबासाहेब चंद्रराव दरेकर आणि त्याच्यानंतर किशोर इंगे, ज्ञानेश्वर टाकळकर. हे 3 गाडे पहिले आहेत का सज्ज? बैल आहेत का तिघांची पण? ठीक आहे. पप्पू कामटे दरेकर गंडले का? कृष्णा कुठे? विकास शेठ कुशाबा वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी एकच नाव आहे ना? दुसरं कोणाचं आहे? गणेश मारुती काटकर, सरपंच साबळेवाडी. याच्यानंतर दरेकर आणि दरेकर झाल्यावर किशोर इंगे. थांबा जरा, थांबा जामदारा. पवना नगरचे छकडी सम्राट प्रवीण शेठ घरदाळे, संदेश शेठ कालेकर लांबून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. राहुल दादा, गुलाबराव जाधव, बैल झोपणाऱ्या मंडळींनी बैलांकडे जायचे. महापौर सिल्वर आधी पुढची नाव वाच. नाही हा गाडा गेलो का वाचीने? दरेकर आणि बेंडाले.
गोविंदराव दरेकर सरपंच लातूरचे देवीदास दंडाल उद्योगपती जुगरबंदी 500 रुपये मंडळीसाठी बक्षीस स्वागत. याच्यानंतर किशोरचे ढिंगे आणि ज्ञानेश्वर टाकळकर, त्याच्यानंतर निलेश शेठ काळे, किशोर शेठ कोंडेभाऊ हेंगे आणि ज्ञानेश्वर दुर्गाजी टाकळकर पिंपरखेड. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर. याच्यानंतर पांडुरंग किसन काळे, त्याच्यानंतर कुराडे आणि ठाकूर जुगलबंदी. संदेशभाऊ मोरे. ज्याप्रमाणे गाड्या सांगितलीत, ज्याप्रमाणे नाव पुकारलं जाते त्याप्रमाणे गाडी पुढे घ्या. दिवस आपल्याकडे भरपूर आहे, अंधार काय पडलेला नाही. ए काठीवाला गाडा माग, गाडा माग, पवन गाडा माग दाबा, गाडा पाठी माग दाबा, दाबा माग, गाडा माग दाबा. किशोर भाऊ बैल दाब माग, गाडा खाली टाकवा. किशोर भाऊ. ओ किशोर भाऊ. हातात नका ठेवू. पांडुरंग किसन काळे, त्याच्यानंतर कुराडे ठाकूर आणि त्याच्यानंतर पठारे टिंगरे. याच्यानंतर कुराडे ठाकूर, त्याच्यानंतर पठारे आणि टिंगरे.
रवींद्र नाव सांग. घ्या. साहिल पांडुरंग कुराडे आणि स्वप्नील बळवंत ठाकूर, बरोबर ना? कशी काय? आम्ही जी नावं सांगितली त्या पद्धतीने गाडा आला पाहिजे. आता याच्यानंतर काय सांगितलं होतं? ठाकूरांचा गाडा सांगितलेला होता. हा, बैल येऊ दे तुमची. चला ए बघू दे ना, हात काढ रे. साहिल पांडुरंग कुराडे आणि स्वप्नील बळवंत ठाकूर, बरोबर आहे ना? येऊ दे ना बैल. कांडे गेले का पुढे? मग पकडा ना. दादा ऐका ना, ऐका ना, जशी नाव नोंदणी झाली ना, ऐका ना, जशी नाव नोंदणी झाली तशा पद्धतीने यात्रा कमिटीने जी सिरियल बनवली, जी सिरियल बनली त्या पद्धतीने आम्ही सांगतोय. काय नाव आहे? या. हॅलो रवींद्र जाऊ दे एवढं. ठीक आहे. राहुल दादा जाधव का? हा पुकारा. कांड माग घ्या. थांबा. जाधव ना? आणि तुमचंच नाव होतं काय त्याच्यात एवढं? तुमचंच नाव होतं काय? ऐका ना, बरं ठीक आहे रवींद्र. सर सकट नाव वाचली होती. ठीक आहे, झालं. अजित भाऊ झालं. चल काय टेन्शन नका घेऊ. का याच्यानंतर जाधवांचंच नाव आहे ना? हा थांबा, त्याच्यानंतर सांगतो. आता ते लगेच उडतोय ना बाबा. तास काय बैल उडतोय. बोललं का? हॅलो बैल थांबा जरा. बोर बैल. राहुल दादा गुलाबराव जाधव महापौर, बरोबर आहे ना? पंकज शेठ जरा गाहिनी चला. पंकज शेठ एकच नाव आहे. थोडं गाहिनी चला. वर बैल थांबल्या. हा बरोबर आहे. त्याच्यानंतर हे हात काढ रे. संतोष शेठ सातपुते, काळूराम ठोंबरे, गाडा आहे का गाडा? त्याच्यानंतर एक मिनिट येते नंतर पठारे असन. बघू रे, लय लांब ठेवलं मग. अजित व्यवस्थित नाव आता. निलेश अजित शेठ चव्हाण.
आता जाधव झुकतोय ऐका नाही नाही ऐका आता तुम्ही डोकं नका लावू जसं जसं सांगितलंय ना तसं होऊ द्या ऐका जरा एक मिनिट ऐका मग अशी यादी मी सांगितली होती सुनील तात्या पठारे टिंगरे त्याच्यानंतर संतोष शेठ सातपुते काळूराम ठोंबरे अजिबात गडबड करू नका आम्हाला करू द्या आता काम टिंगरे पठारे का हॅलो याच्यानंतर सातपुते आणि ठोंबरे आहेत का बरोबर ना सुनील दादा पठारे भावी नगरसेवक अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस नाही सोडू नका जामदारा प्रत्येक माग लक्ष द्या काय मार्ग काळा शर्ट खाली गाडी उभे राहिलेले काळा शर्ट बाजूला सर जरा तिथे
शेठ व्यवस्थित नाव लिहून दे. याच्यानंतर दाभाडे ना. हा ठीक. बैल पुढे घ्या तुमची. लवकर उचला मी आहे गेला ना मग. वैभव काय कर ना वैभव जरा वहीची खाली दाबून जरा जरा. चंद्रकांत कराळे थोडं मागं सरून उभं राहा म्हणतात. फायनलला 4 मिनिटाचा टायमर आहे ना. दोन्ही बाजूचे मंडळी विनंती. गाडी मालकाचे पोतले दाभाडे तर आगाताने जाणारी मंडळी ठोंबरे सरपंच जरा व्यायाम काही नाही चला जरा पुकारा. याच्यानंतर संदीप शेठ भोगसे सज्ज आहे ना. पायीवर घ्या पाहुणं पायीवर घ्या पायी. रोड लाईनचे सर्वात चेअरमन शंकरदादा कावडे आणि मनोहरप्पा बच्चे सरपंच भावी पंचायत समिती सदस्य. आजचा घाटाचा राजा आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत.
बर ठीक आहे. बलमा आणि गजा आहे काय? संदीप आनंदा बोक्से. प्रमोद आहे लक्षात आहे आमच्या, काय काळजी करू नका. आजच कडोसुका सोसायटीच्या चेअरमनपदी ज्यांची निवड झाली शंकरदादा कावडे, आपण या ठिकाणी उपस्थित झाला. दादा आपलं मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन आणि फायनलला बरोबर वेळेत उपस्थित परत एकदा स्वागत. आणि याच्यानंतर रामनाथ शेठ विष्णू वारिंगे ओम्या. काय 2 बाऱ्या राहिल्यात. या ठिकाणी बलमा आणि गाजाचा खेळ आहे मित्रांनो. प्रमोद शेठ टेकाळे अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. ए धरा ना मग, बलमा धरा, गजा धरा. एकच नाव एकच आहे, नाव एकच आहे. पैसे पुकारते तू चेअरमनचे, पण ते नाव एकच. हॅलो सर, मोकळी मंडळी मागा सर. याच्यानंतर मोकळी मंडळी पाठीमागे सरा, कांदा उद्या पुढं. मोकळी मंडळी सगळी मंडळी पाठीमागे सरा, काटे खाली टाकून द्या, सहकार्य करा. ट्रॉफी या ठिकाणी अवसरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सोन्याभाऊ आपण सर्वांनी खाली यायचे. चिला शेठ इंगे पाटील, पवन शेठ हुले, माऊली शेठ, चला या इकडं. अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना नाही, रामनाथ मामा वारिंगे आणि रामनाथ मामा वारिंगे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हिंद केसरी ओम्या या बैलाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुधीर भाऊ, बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी यायचे आणि वारिंगे मामांच्या हातामध्ये ट्रॉफी द्यायची. मामा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मामा या ठिकाणी ओम्याचा सन्मान केला जातोय. मामा सकाळी पहिल्या फेरीला 1 मिनिट झुकू नका, 2 मिनिटं थांबा. तुमची बारी बघण्यासाठी आता घाट थांबू नये. 2 मिनिटं फक्त आम्हाला बोलायचं असं आहे की पहिल्या फेरीला मामा ओम्यानी तुमचं नाव याच्या आधीच सगळ्या जिल्ह्यात नाही, अख्ख्या राज्यात नेले.
आज सकाळच्या तुमच्या पहिल्या फेरीच्या बारीमध्ये कोणीतरी चुकून ओम्यावर एक काठी मारली, त्याच्यावरून अख्ख्या दिवसभर व्हॉट्सअपच्या सगळ्या ग्रुपवर त्या ठिकाणी चॅटिंग चालू झाले. आमची अशी विनंती आहे की जर त्याने तुमचं नाव एवढं अख्ख्या जिल्ह्यात राज्यात नेले, त्याचं बक्षीस म्हणून त्याला तुम्ही काठी मारू नका. आमचे हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. त्याने आता याच्यापेक्षा अजून किती पळायला पाहिजे म्हणून विनंती आहे, त्याला मारू नका. तो काय ती चीज तो तुम्हाला दाखवून दिलेलीच आहे त्यांनी. आता आम्ही वेगळं सांगायची गरज नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि झोपा पुकारा. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सोन्याभाऊ सातपुते यांचं 1000 लावून मंडळीसाठी बक्षीस शंकरदादा कावडे चेअरमन आणि मनोहरप्पा बच्चे भावी पंचायत समिती सदस्यांचं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. याच ठिकाणी इनाम वाटप होणार आहे. गाडा मालकांना विनंती आहे, कोणी या ठिकाणावरून जाऊ नका. 5च मिनिटांमध्ये इनामाचं वाटप या ठिकाणी होणार आहे. जर आपण आज आपला इनाम नेला नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उद्या नंतर कधीही इनाम मिळणार नाही, याची नोंद घ्या. ताबडतोब याच ठिकाणी बसून घ्या. सगळ्यांनी याच ठिकाणी बसून घ्या. 5च मिनिटात इनाम वाटप सुरू होणार आहे. अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, ताबडतोब या ठिकाणी या. बसायची व्यवस्था करायला लागेल ना, बसायला असं काय करतोय एवढ्या इनाम. रिप्लेची व्यवस्था आहे बघा. ओमेची बारी जर कोणी चुकला असेल परत लावा बाबा. हा अनिल शेठ, सूरज